मदुरई, रामेश्वरम, धनुषकोडी, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम, तिरुपती आणि आता आपण पोहोचलो आहोत या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात, कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईंच्या मंदिरात. मित्रांनो, खरं सांगायचं तर हा प्रवास इतका लांब आणि थकवणारा होता की मी आता पूर्णपणे थकलो आहे. पण जसं मी कोल्हापूरमध्ये पाय ठेवला, करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईंच्या मंदिराजवळ जसा पोहोचलो आणि अचानक एक वेगळीच ऊर्जा जाणवायला लागली. थकवा मागे राहिला आणि एक शांत आध्यात्मिक वाईबने माझ्यावर घर केले. या क्षणात असं वाटतंय की काहीतरी विशेष पाहायला मिळणार आहे, काहीतरी असं जे तुमच्या आणि माझ्या प्रवासाला एक अविस्मरणीय भेट देईल. तर चला पाहूया या पवित्र ठिकाणाच्या भव्यतेत आणि अद्भुत शक्तीमध्ये आपल्याला काय अनुभव येतो. बरोबर, आम्ही आलो आहोत आता कोल्हापूरमध्ये. ट्रिपचा लास्ट डे आणि जोपर्यंत कोल्हापूरमध्ये येऊन आपण महालक्ष्मीजींचं दर्शन घेत नाही तोपर्यंत आपलं जे काय आपण देव करून आलो आहेत ते ट्रिप पूर्ण होत नाही. मेन म्हणजे मराठी. आल्या आल्या आपले सगळे लोक मराठी बोलायला लागले. वाव, वाटलं हे महाराष्ट्रात आहे आपण. आम्ही आलो आता धर्मशाळेमध्ये. इथे एक धर्मशाळा आहे, मोठा हॉल भेटला आम्हाला आणि तेच एक बजेट फ्रेंडली असतं. आणि असंही लास्ट स्टॉप होता, म्हणजे आमचा लास्ट होल्ड जो की होता फक्त 2 तासाचा, एक 2 तासाचा. तेवढ्यासाठी आम्ही धर्मशाळेत गेलो. तिथं 50 रुपये पर हेड, जे की तुम्हाला फ्रेश पण होता येईल आणि त्याच्यानंतर लगेज पण ठेवू शकतो आपण. तर मग झालोय फ्रेश आणि निघालोय महालक्ष्मीच्या दर्शनाला. मित्रांनो, आपण सध्या आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या कोल्हापूरमध्ये. इथेच विराजमान आहेत करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई. कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर हे भारतातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाच्या शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं. हजारो वर्षांचा इतिहास लाभलेलं हे मंदिर आपल्याला भव्य दगडी वास्तुशैलीसाठी ओळखलं जातं. मंदिरातील देवी महालक्ष्मीची मूर्ती काळ्या दगडात कोरलेली असून ती सुमारे 3 फूट उंच आहे. विशेष म्हणजे देवीची मूर्ती पश्चिमेकडे तोंड करून आहे, जे मंदिरांमध्ये खूपच दुर्मिळ मानलं जातं. इथला सर्वात खास उत्सव म्हणजे किरणोत्सव. वर्षातून 2 वेळा सूर्यकिरण थेट मंदिराच्या दरवाजातून येऊन देवीच्या मूर्तीवर पडतात. हा अनुभव पाहण्यासाठी हजारो भक्त कोल्हापुरात येतात. श्रद्धा, इतिहास आणि आध्यात्मिक वातावरणाने भरलेलं हे महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरची ओळख मानलं जातं. आणि आज आपण या पवित्र मंदिराचं दर्शन घेणार आहोत. आता झाली आरती सुरू, त्याच्यामुळं अर्धा तास आता जे भाविक आहेत दर्शनासाठी जाणार आहे तर त्यांच्यासाठी एंट्री बंद राहणार आहे आणि अर्ध्या तासानंतर परत सुरू होणार आहे दर्शनासाठी. तर येस, आम्ही थांबलोय वेट करत. हा, काय करतो? बोल, तू बोल. कोण आहे? बघतो, सगळे लोक बघताय तुला, आपले सगळे मित्रमैत्रिणी बघताय तुला. हॅलो, हॅलो, काय करताय तुम्ही? काय करताय? मी दर्शनाला आलोय म्हणा. मी देव बाप्पाला भेटायला आलोय म्हणा. बाप्पाला भेटायला. तुम्ही कधी येणार म्हणा? तुम्ही पण या म्हणा. महालक्ष्मीला आलोय म्हणा मी. कोल्हापूरला आलोय म्हणा मी. तर यस, आता अर्धा तास इथंच वेट करावं लागणार आहे. मध्ये मंदिरात कॅमेरा अलाउड नाहीये, तर आता कदाचित कॅमेरा बंद करावा लागेल. तर झालंय दर्शन छान आणि एवढी गर्दी नव्हती. 1-1.5 तास वेळ लागला, बट छान दर्शन झालंय. मग बघू शकता, आम्ही गेलो 3ऱ्या दरवाजाने आतमध्ये गेलो आणि तिथून पूर्ण पॅक होतं लाईन वगैरे. म्हणजे तोच एक मेन एंट्री पॉईंट होता. तुम्ही कुठल्याही दरवाजाने या, तुम्हाला तिथंच लाईनीत जावं लागेल. आणि जसे आम्ही आतमध्ये आलो आणि थोड्या वेळानंतर अनाऊन्समेंट झाली की आरती होणार आहे म्हणून. मग थोड्या वेळानंतर त्यांनी लगेच एक दुसरी अनाऊन्समेंट केली की जेवढे भक्त लाईनीत आहेत तेवढ्यांनाच दर्शन मिळणार आहे, बाकीच्यांनी निघून जावं, मुख दर्शन घ्यावं. बट यस, आमची जर्नी पूर्ण कंप्लीट इथंच होणार होती आणि छान दर्शन पण झालं. व्यवस्थित पूजा वगैरे केली आणि हे मंदिराबाहेर तुम्ही गर्दी बघू शकता. आता आमची ट्रेन आहे, पुढची ट्रेन 11:30 वाजेला, म्हणजे इथून डायरेक्ट लास्ट ट्रेन आता. आणि सकाळी डायरेक्ट पोचू आम्ही 7:30 वाजेपर्यंत आम्ही पोचून जाऊ घरी आणि आमची ट्रिप इथंच संपणार आहे. तर बघूयात आता लवकर थोडीफार शॉपिंग करू. आम्ही पूर्ण ट्रिपमध्ये शॉपिंग वगैरे काहीच केलेली नव्हती. आणि येस, इट्स शॉपिंग टाइम. मग खुश हो ना? शॉपिंगला तर खुशच राहते भाई.
पूर्ण ट्रिपमध्ये आम्ही काही घेतलं नाही, कारण आमचे स्पॉट एवढे फास्ट होते की आम्हाला म्हणजे तेच आमचा हा एकच ट्राय होता की पटापट दर्शन व्हायला पाहिजे. आणि खूप स्पीडमध्ये आमची ट्रिप झाली आहे की एक झालं की एक झालं की एक लगेच ट्रेन पुढची ट्रेन. तर येस, ओव्हरऑल खूप छान दर्शन झालं आहे आमचं. बघूयात आता तांबडा पांढरा रस्ता कोल्हापूरमध्ये येऊन तर खाऊ नाही शकत, कारण आता देव करून आलो तर 6 महिने काहीच अलाउड नाही आहे. बघूयात पुढचं करूयात कंटिन्यू. ड्युटी स्टार्ट. ही पण घ्यायची. क्या क्या नहीं करना पड़ता है भाई शादी के लिए. आवडत नाही एवढं बस का? बस झालं ना एवढं. एवढं खूप आहे. चल बस झालं, नको बघू आता. काहीच ऐकत नाही. देखते जाओ देखो. काय आवडतंय ना? मला समजलं असेल सगळी शॉपिंग मी नसते केली. मला समजत नाही आणि मला विचारते. फायनली ट्रिप एंड. काय बोलू, एवढ्या मेमरीज घेऊन जातोय घरी. म्हणजे काही मेमरीज आता तुम्ही हा व्लॉग बघितला की हे मी माझ्या बापा जन्मात कधी इमॅजिन नव्हतं केलं की असं दर्शन मला प्रभू बालाजींचं भेटेल म्हणून. मला नाही वाटत यार असं मी कधी इमॅजिन पण केलं नसेल की देव मला स्वतः भेटायला येणार आहे. आणि बाकीचे पद्मनाभ स्वामी म्हणा, मीनाक्षी टेम्पल म्हणा, तिरुपतीजींचं झालं, जेवढे पण टेम्पल झाले, रामेश्वरमचे ज्योतिर्लिंग म्हणा, जेवढे पण आम्ही टेम्पल केले यार, सगळे असे ते मेमरीज ना. आम्ही त्या टेम्पलचं नाव जरी आठवलं किंवा तो फोटो जरी बघतोय मी आता मी स्टोरी सुद्धा अपलोड नाही केल्या अजून पूर्ण. आता उद्या संडे, उद्या दिवसभर माझ्याकडे पूर्ण वेळ, मी स्टोरीज वगैरे अपलोड करेल. म्हटलं हे नाही, मला आता पहिले माझ्या डोक्यामध्ये ते मेमरीज मला फिट करायचे. मी एखाद्या मंदिराचं नाव जरी घेतलं ना, माझ्या अंगावर असे शहार येतात, काटे येतात मला लिटरली, की एवढ्या माझ्याकडे शब्द नाहीत आता. आणि येस, तुम्ही ब्लॉगमध्ये भरपूर काही बघितलं. भरपूर म्हणजे मला मंदिरामध्ये जाऊन ॲक्च्युली व्ह्यूज नाही दाखवता आले मला, म्हणजे मंदिरात शूट नाही करता आला, कारण की तिकडे खूप जास्त स्ट्रिक्ट रूल्स आहेत. तर ओव्हरऑल ट्रिप खूप छान झाली, खूप छान मेमरीज झाल्या, थोडीफार धावपळ झाली, म्हणजे सगळ्याच गोष्टी अनुभवल्या आम्ही. अशी कोणतीच गोष्ट आमच्याकडनं सुटली नाही की जसं की समजा ट्रेन मिस झाली आमची, दर्शनाच्या रांगेत कोणीतरी हरवलं, काही वेळेस मुख दर्शन घ्यायला गेलो देव समोरून भेटले, आणि दर्शन घेतोय त्यावेळेस पाऊस आला. परत म्हणजे सगळेच गोष्टी बघायला मिळाल्या आम्हाला एक ट्रिपमध्ये. हे जे 7-8 दिवस होते भाई, हे मला नाही माहिती आता पुढची जी पण ट्रिप होईल फॉर शुअर मेमरीज बनतील, अजून छान छान मेमरीज बनतील. बट ह्या ज्या मेमरीज आहे ना यार, ही एवढी मोठी फॅमिली घेऊन आम्ही, म्हणजे जवळजवळ 16 मोठे लोक आणि 3 मुलं, म्हणजे जवळजवळ 19 जण. त्याच्यातनं 2 माझे काका आणि मावशी ते राहिले, त्यांना पण आम्ही खूप मिस केलं पूर्ण ट्रिपमध्ये, की ते पण काश त्यांचं पण पॉसिबल झालं असतं यार. एवढी मोठी फॅमिली गेलो आम्ही, फर्स्ट टाइम गेलो, एवढा एन्जॉय केला भाई. खूप फास्ट आणि खूप स्पीडमध्ये आमची ट्रिप गेलेली. आम्हाला असं वाटत होतं कुठल्या ठिकाणी ब्रेक पाहिजे आम्हाला, बट ट्रेनच्या टायमिंगमुळे आम्हाला ब्रेक पण नव्हता. आज आम्ही आलो कोल्हापूरला, महालक्ष्मीचं दर्शन घेतलं, थोडीफार शॉपिंग केली, आणि शॉपिंग पण नव्हती केली पूर्ण ट्रिपमध्ये. आम्ही हेच म्हणत होतो की शॉपिंग नंतर करू, लास्ट डेला करूयात. आणि येस, त्यांनी केली. एवढी मनासारखी नाही झाली, ऑलरेडी सगळ्या काही गोष्टी होत्यात, त्यांनी फक्त छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्यात, छोटी मोठी शॉपिंग केली. बट मेमरीज खूप मोठ्या झाल्यात, खूप जास्त मोठ्या. आता आमची ट्रेन लागली आहे, बघू शकता तुम्ही, बॅक टू पवेलियन.
ते म्हणतो ना की हार्डेस्ट गुड बाय एव्हर. तसं नाही, कदाचित चुकलं असेल माझं, बट येस खरंच खूप मेमरीज घेऊन चाललो आहे घरी. आणि खास म्हणजे माझ्या मम्मी पप्पांना मी आज म्हणजे फिरवलं स्वतःच्या पैशांवर. पहिली ट्रिप होती, त्यांना फिरवलं मी, एवढं दाखवलं, एवढ्या सगळ्या काही गोष्टी दाखवल्या. तर येस कुठेतरी प्राऊड पण फील होतोय. आणि खर्चे काही एवढे जास्त झालेले नाही यार, आणि झाले पण असेल तर यार कमा लेंगे भाई, अभी तो बहुत दम है अपने में. हा आजारी पण पडलो ट्रिपमध्ये, म्हणतो की आजारी पण पडलो. आम्ही सगळ्या गोष्टी अनुभवल्या, सगळ्या गोष्टी लिटरली. तर यस, आता आहोत आम्ही कोल्हापूर रेल्वे स्टेशनला. मला कोल्हापुरातल्या एवढ्या गोष्टी दाखवायच्या होत्या मला की लिटरली मला नंतर यार मला असं वाटलं की ठीक आहे, महालक्ष्मींचं दर्शन झालं, नंतर आपण कोल्हापूरला स्पेशली येऊ. आणि इथं एवढ्या काही गोष्टी आहेत. इव्हन तुम्ही एंटर केल्या रेल्वे स्टेशनला उतरल्या पाहिलं की यार हे ब्रिटिश काळातलं शाहू महाराजांनी ब्रिटिशांकडनं हे रेल्वे स्टेशन बनवून घेतलेलं आहे. इव्हन तुम्हाला ते शूट करायला पण वेळ नाही मिळाला, टायमिंग खूप स्ट्रिक्ट होता आमचा, त्याच्यामुळे मला जास्त गोष्टी कव्हर नाही करता आल्या. बट यस, फॉर शुअर पुढच्या वेळेस जे पण ब्लॉग येतील पूर्ण वेळ देऊन सगळ्या गोष्टी शूट करेन आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. बट यस, आम्ही ट्रिप खूप जास्त एन्जॉय केली. तू एन्जॉय केली का ग? खूप जास्त एन्जॉय केली. सगळे खूपच थकले आहेत. 7-8 दिवस सगळेच असे फिरलेत, इकडं तिकडं धावपळ. आम्ही बॅग्स घेताना पण सांगून दिलं सेपरेट बॅग आहे, जो तो ज्याची त्याची बॅग उचलेल. हा, आमच्यामध्ये जे बाकीचे माझे नाना नानी वगैरे होते त्यांचे थोडेफार हाल झाले. म्हणजे एवढं धावपळ होतं, बाकीचे तर सगळे यंग होते, त्यांना थोडेसे हाल झाले त्यांचे. बट येस, खूप मस्त मज्जा आली. माझी त्यांच्या सोबत ऍक्च्युली पहिली ट्रिप होती. ओव्हरऑल खरंच खूप छान ट्रिप झाली. तर यस, आणि तुम्ही एवढं जे प्रेम देताय खरंच मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढे छान माझे ब्लॉग बनतील आणि एवढाच तुम्ही सपोर्ट मला करणार. आय होप तुम्ही पण मला पुढे पण असंच सपोर्ट करत राहणार. आणि सोबत पण कधीतरी ट्रिप करूयात, आपण पण आपली कधी ट्रिप करूयात. तर यस, आता खूप ट्रिप आहेत, मी बाकीचे रिव्हील नाही करत, आहेत बऱ्यापैकी आहेत ट्रिप. तर यस, असंच नेहमी प्रेम करत राहा आणि तुम्ही सपोर्ट करत राहा. तर माझ्याकडे शब्द नाहीत आता. तर येस, थँक्यू व्हेरी मच की तुम्ही असा सपोर्ट दाखवताय म्हणून, माझ्यावर एवढं प्रेम करताय म्हणून. ट्रेनचा टाईम झाला आहे, शेवटचे 5 मिनटं आहेत. मी पण निघतो आता. उद्या सकाळी पोहोचू 7 वाजेला पुण्याला आणि बॅक टू वर्क. परवापासून ऑफिस असेल आणि लवकरच पुढची ट्रिप पण प्लॅन झालेली आहे ऑलरेडी. तर येस, भेटूयात परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए जय श्रीराम आणि लवकरच भेटूयात. थँक्यू, बाय.